माझं नाव दीपक रमाकांत सुर्वे. माझं गाव कावला कुंभारडा, जे आपला जिल्हा रायगड, तालुका महाड. मला व्हीएमवरती बोलायचं आहे. लोक व्हीएमवरती काय माणसानं म्हणजे उल्लू बनवतात. काय काय याच्यावरती व्हीएम नाही, अमेरिका झाला, चीन झाला, त्याच्यावरती व्हीएम नाही. आणि लोकांनी आंदोलन करून बॅलेट पेपरवरती हे करायला पाहिजे. आणि व्हीएम हटवण्यासाठी सर्व लोकांनी आंदोलन करायला पाहिजे. व्हीएमवरती सर्व निवडणुका वेगळ्या प्रकारच्या होत्या, त्याच्यामुळे दुसऱ्या हे जातात. आपल्या देश वाचवायचा असेल तर व्हीएमसाठी आंदोलन केलं पाहिजे. आणि सर्व देशाने आपला न विचारता सर्वचा फायदा करण्यासाठी आपला देश जर वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर संविधानासाठी व्हीएमसाठी सर्वांनी पूर्ण देशातले आंदोलन केलं पाहिजे. आणि लोकांची महागाई, कुणाला शिक्षण नाही, आपले महाराष्ट्राचे प्रोजेक्ट येतात ते गुजरातला जातात, त्याच्यावरती पण लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्याविषयी व्हीएमवरती आंदोलन करताना मतदान व्यवस्थित केलं पाहिजे. जो आपल्या देशासाठी संरक्षण करतो त्याच याला मतदान केलं पाहिजे. आणि त्याचाच विचार लोकांनी केला पाहिजे. हे काय काय लोक आपल्याला फसवत असतात. आपले पैसे घेणार नाही, लगेच सांगणार याला वोटिंग करत. ते तसं देशासाठी गद्दारी अशी बोलली जाते. जर आपलं जे म्हणजे आपले जे व्यवस्थित जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान शिकवलेलं आहे तेच व्यक्तींनी व्यवस्थित हे केलं पाहिजे आणि तसंच वोटिंग केलं पाहिजे. आणि पूर्ण महागाईवरती आता सिलेंडर आता 500 रुपये झाला, आता 1,500 रुपये झाला. त्याच्यावरती काय गरीब माणसं, जो सामान्य माणूस असतो, गावाचे लोक सामान्य नागरिक असतात, गावाचे सामान्य नागरिक त्यांच्याकडे पैसे नसतात. ते सामान्य नागरिक काय करणार? ज्यांच्या मुलाबाळांना शिक्षण नाही, गरीब आहे, ओबीसी मध्ये काय गरीब माणसं आहे, त्यांना भरती होऊन नाही देत, काय नाही देत. ह्याच्यासाठी आंदोलन सर्वांनी येऊन मशीन केला पाहिजे. सिलेंडर वाढला आहे, नंतर आपला सिलेंडर वाढला, गॅस, केबलचा भाडा, सर्व ही महागाई. तुम्ही राशन आणायला जाणार तिथं महागाई. बाकी देशात की दिल्लीला जावा, तुम्ही इकडं जावा, तिथं सिलेंडर 500 रुपये. आणि आपल्या देशामध्ये सिलेंडर 1,000 नाही 1,500 रुपये. हे माणसाने ह्याच्या आपल्याला जर देश वाचवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन व्हीएमवरती आंदोलन केलं पाहिजे. एवढंच करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.